हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे ते रात्रीच्या भाजीपासून धपाटे कसे बनवायचे आपण ते बनवणार आहे. पहिले माझी आजी बनवायची. सारखं रात्रीचं वरण उरू द्या, भाजी उरू द्या, कशाची भाजी उरू द्या, तर सकाळी असं धपाटे किंवा असं थालीपीठ आम्हाला बनवून द्यायची. रात्रीची भाजी पण माझी पण उरली होती आणि माझ्या आजीची खरंच आठवण आली. आता सध्या माझी आजी आता नाही आहे. तर आजीची आठवण आली. चला तर आपण पण असं रात्रीच्या भाजीपासून मस्त असे खमंग धपाटे बनवूया म्हणलं. तर ही रात्रीची भाजी आहे तर दुधी भोपळ्याची भाजी बनवली होती मी आणि भरपूर भाजी अशी उरली होती. बघू शकताय मोठी वाटी भरून अशी भाजी उरली होती. तर मग मी काय केले त्याच्यामध्ये एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे. तर याच्यामुळे खूप टेस्टी छान असे धपाटे होतात आणि खमंग लागतात. तर याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. भरपूर सारे असे तीळ घातलेले आहेत, कोथिंबीर घातलेली आहे आणि लाल तिखट, थोडीशी हळद घालून छान असं मळून घेतलेलं आहे पीठ. आता हे थोडं थोडं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि मस्त असे तुम्ही खमंग थालीपीठ किंवा तुम्ही धपाटे बनवू शकताय. तर मी असं भाकरी जसं आपण बनवतो का तसंच मी थापणार आहे आणि याचं आपण खमंग असे धपाटे बनवणार आहे. खरं तर आता सध्याच्या याच्यामध्ये कोण असं धपाटे किंवा असं थालीपीठ रात्रीच्या भाजीपासून उरलेलं असं कोण बनवत नाही. जशी भाजी उरलेली आहे तसं फेकण्यात जाते. तर मी असं न करता जे प्रत्येक भाजी उरली तर एका भाकरीचं उरले तरी पण मी मिक्स करून भाकरीमध्ये याचं सकाळी असं बनवते. तर मस्त असं आपले खमंग थालीपीठ किंवा असे धपाटे तुम्ही काहीही बनवू बनवू शकता. एकदम टेस्टी लागतात. खरंच तुम्ही असं कधी बनवता का? कधी बनवलं नसेल तुम्ही तर असं तुम्ही बनवून बघा. तुम्हाला रेग्युलर धपाट्यापेक्षा किंवा थालीपीठपेक्षा एकदम टेस्टी लागते हे. असे धपाटे खूप छान असे लागते, टेस्टी लागतात. आपलं भाजी न वाया आपण घालवता त्याच्यापासून असे खमंग थालीपीठ किंवा तुम्ही धपाटे बनवू शकताय. आता भरपूर तेल लावून आपण याला असे खमंग भाजून घेऊया. तर एकदम असं मिडियम गॅसवर आपल्याला भाजायचे आहेत. तर तर याच पद्धतीने आपण असंच करून घेते मी धपाटे. तर सगळे धपाटे आपण याच पद्धतीने आता करून घेऊया. तर मस्त बघू शकताय मस्त असे खमंग झालेले आहेत आपले धपाटे. बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारे आपले धपाटे. याच्यासोबत तुम्ही काहीही नसलं तरी पण असं खाल्लं तरी बी खूप टेस्टी लागतात. गरम गरम जर असं खाल्लं तरी बी भाजीची गरज नाही, ठेच्याची गरज नाही, दह्याची गरज नाही. असंच तुम्ही खाऊ शकताय. लहान मुलं तर चलत फिरत असंच तुम्ही खातील. तर याच्यासोबत आपण खास ठेचा बनवणार आहे. तर धपाट्यासोबत आपण जसं हमेशा दही ठेचा असं बनवतो तसं आपण आता ठेचा बनवणार आहे, खमंग असा ठेचा. तर ठेचा कुणाला आवडणार नाही असं नाही, सगळ्यांना ठेचा आणि भाकरी आवडतेच. तर बघितल्या बघितल्या आपण कधी खाईल असं वाटणारा ठेचा आणि भाकरी आपण आता बनवणार आहे आपण ठेचा. तर धपाटे आता करून झालेले आहेत. तर त्याच तव्यावर आपण ठेचा बनवूया. तर हिरवी मिरची घेतलेली आहे मी. तर ही कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे. याच्यामध्ये भरपूर सारा असं मी लसूण घेतलेला आहे. आता लसूण आणि मिरची आपण भाजून घेऊया. खमंग तेल टाकून भाजून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे पण याच्यात घालायचे आहेत आणि हिरवी मिरची पण आता आपण भाजलेली आहे. बघू शकताय मस्त छान अशी खमंग भाजलेली आहे. तर याच्यामध्ये थोडेसे आपण शेंगदाणे आणि कोथिंबीर घालूया. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि खमंग असे सगळे जिन्नस आपले हे भाजलेले आहेत बघू शकताय. तर शेवटी मी आता याच्यात कोथिंबीर घातलेली आहे. तर हे ठेचा आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात नाही, खलबत्त्यात नाही, तर असंच तव्यावर वाटणार आहे, रगडणार आहे या ठेच्याला आपण. तर छान आता याच्यामध्ये सगळं खमंग भाजलेलं आहे. शेंगदाणे पण छान तेलामध्ये आता खरपूस झालेली आहे. चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं आणि मस्त असं याला थोडंसं ठेचायचं आहे. बघू शकता तव्यावरच मी असं याला मी ठेचून घेते आणि तव्यावरच मी फुलपात्रानं असं रगडलेलं आहे. तर एकदम सहज असं शेंगदाणे पण बारीक झालेले आहेत बघू शकताय. मग काय गरमागरम असं थालीपीठ आणि असा खरडा किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा बघता क्षणी कधी खाईल असं वाटणार आपलं भाकरी आणि ठेचा तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.